कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शाश्वत कृषी विकासासाठी एकात्मिक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला आहे. नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 98व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे असामान्य परिणाम दिसून येत आहेत. या परिवर्तनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद एक उत्प्रेरक म्हणून काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यावर मंत्र्यांनी भर दिला आणि शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तसंच मागणी केंद्रित संशोधन हाती घेण्याचं आवाहन केलं. देशानं 376 दशलक्ष टन इतकं विक्रमी अन्नधान्य उत्पादन साध्य केलं आहे अशी माहिती कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षभरात 44 पिकांच्या 386 नवीन वाणांची आणि फलोत्पादनातील 117 वाणांची निर्मिती करण्यात आली आहे. याकडेही चौहान यांनी लक्ष वेधलं. उडान योजनेच्या पुढील टप्प्यात